देशामध्ये किती राज्य आहेत तर काही लोकांना फक्त गुजरात हेच राज्य आहे हे माहिती आहे, बाकी राज्यांची त्यांना कल्पनाच नसावी। काही लोकांच्या मला असं वाटतं की शालेय शिक्षणामध्ये, माध्यमिक शिक्षणामध्ये, उच्च शिक्षण घेतलं असेल तर उच्च शिक्षणामध्ये देशामध्ये किती राज्य आहेत तर काही लोकांना फक्त गुजरात हेच राज्य आहे हे माहिती आहे, बाकी राज्यांची त्यांना कल्पनाच नसावी। म्हणून सगळे जे काय प्रकल्प आले ते गुजरातला गेले अशा पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह काही लोकांनी सेट करण्याचा प्रयत्न केला। पण मला प्रामाणिकपणाने सांगितलं पाहिजे की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा उद्योग विभागाचा व्हाईट पेपर जर कोणी काढला असेल विधानसभेमध्ये तर महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागानं काढला आणि त्याला चॅलेंज देखील कुठे झालं नाही। आम्ही स्पेसिफिक 4 मुद्द्यावर तो व्हाईट पेपर काढलेला होता। एक, वेदांता फॉस्कॉन महाराष्ट्रातनं आलेला गेला का हा प्रश्न त्याच्यातला पहिला होता। दुसरा एअरबस प्रकल्प होता। तिसरा बीडीपी रायगडचा प्रकल्प होता आणि चौथा प्रकल्प होता कायमस्वरूपी इन्व्हेस्टमेंट बाहेर गेली म्हणून राज्यातली किती इन्व्हेस्टमेंट बाहेर गेली याच्यासाठी विधान भवनामध्ये आम्ही व्हाईट पेपर काढला, पण त्याच्यावर साधी कोण चर्चा देखील करू शकलो नाही। कारण काही लोकांना फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरकारवर टीका करणं एवढंच माहिती आहे आणि ही टीका वारंवार जी होते त्याला उत्तर आम्ही केलेल्या विकास कामात द्यावं यासाठी महाराष्ट्रावर आम्ही कार्यक्रम सुरू केले। गडकरी साहेबांनी या ठिकाणी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा उल्लेख केला। साहेब, मला मनापासून सांगताना आनंद होतो आणि माझ्या अधिकाऱ्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे। मी एक बैठक घेतली, सगळ्या बँकेच्या एमडीना बोलवलं आणि बँकेच्या एमडीना सांगितलं की एखादा 100 कोटीचा जर टर्नओव्हर करणारा कोणतरी असेल आणि त्याला 50 कोटीचं जर कॅशक्रेडिट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्या किचन पर्यंत जाता, तुम्ही त्याच्या घरापर्यंत जाता, तुम्ही त्याची वाट बघता। परंतु आमच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं 5 लाखाचं कर्ज तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला देताना अडचण होते। साक्षीदार तुम्ही पण ललित गांधी साहेब आहेत। साहेब, त्याचा परिणाम असा झाला की मागच्या 3 वर्षापूर्वी वर्षाला फक्त 4 ते 4.5 हजार उद्योजक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून तयार व्हायचे। या 2 वर्षामध्ये 35,000 उद्योजक तयार झाले। हे रेकॉर्ड या उद्योग विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी करून दाखवलं आणि त्याचे देखील बहुतेक लाभार्थी आज या कार्यक्रमाला आलेले असतील। विश्वकर्मा योजना केंद्र सरकारनं जबाबदारी आमच्या विभागावर टाकली। खरोखरच आमच्याकडे खादी ग्रामोद्योगमध्ये कर्मचारी कमी असताना देखील युद्धपातळीवर आम्ही महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये देशात सगळ्यात जास्त अर्ज प्राप्त झाले, त्यांची संख्या होती 14.5 लाख। आता त्या 14.5 लाखामधनं काही रिजेक्ट होतील, काही जे रिपिटेशन आहेत ते बाजूला होतील, परंतु वर्ध्याला या कामाची पोचपावती आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिली। कारण वर्षपूर्तीचा कार्यक्रम, देशाच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम विश्वकर्माचा सगळ्यात जास्त लाभार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणून पंतप्रधान महोदय महाराष्ट्रामध्ये वर्ध्याला आले आणि वर्षपूर्तीचा कार्यक्रम केला। त्याच्यामुळे ह्या गोष्टी काही लोकांना दिसत नाही। गडचिरोलीचा उल्लेख आमच्या सीओनी इथं केला। गडचिरोलीला आम्ही ज्या वेळी जायचो पूर्वी त्यावेळी घाबरून जायचो, कारण आपण एक डोक्यात ठेवलेलं आहे की नक्षलवादी जिल्हा महाराष्ट्रातला म्हणजे गडचिरोली जिल्हा। पण मी आजची तारीख सांगतो, पुढच्या वर्षी याच तारखेला कुणी जरी महाराष्ट्रातल्या नागरिकांनी आम्हाला विचारलं की सध्या गडचिरोलीमध्ये काय चालू आहे तर पुढच्या वर्षी या नक्षलवादी गडचिरोलीचं नाव हे उद्योग नगरी गडचिरोली झाल्याशिवाय राहणार नाही आणि या देशाचा स्टील इंडस्ट्रीचा हब म्हणून गडचिरोलीकडे बघितलं जाईल। आतापर्यंत 75,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट लॉइड्स असेल, त्याच्यानंतर जिंदाल असेल, सुनील जोशी म्हणून आपले इंडस्ट्रीज त्यांनी तर 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट केली आणि याची भूमिपूजनावरून कामं देखील सुरू झालेली आहेत। काल आम्ही छत्रपती संभाजीनगरला होतो तर छत्रपती संभाजीनगरला 52,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट 15 दिवसापूर्वी आम्ही दिली। त्याच्यामध्ये टोयोटाचा प्रकल्प आहे, स्कोडाचा प्रकल्प आहे, इथर म्हणून इव्हीचा प्रकल्प आहे 52,000 कोटीचा। आज या रायगड जिल्ह्यामध्ये परवा एका भाषणामध्ये देवेंद्रजी असं म्हणाले की कोकणामध्ये रायगड जिल्हा भविष्यामध्ये देशाची उद्योग नगरी बनणार आहे, इंडस्ट्रियल हब जर कुठचा असेल तर तो रायगड जिल्हा बनणार आहे। एवढी इन्व्हेस्टमेंट रायगडमध्ये केली होती। सिनारपर असेल, त्याच्यानंतर पेपरवरचे अनेक प्रकल्प असतील, 50,000 कोटीचे प्रकल्प हे रायगडमध्ये येत आहेत। महेशजी, तुमच्याकडे वाढवण बंदर आहे, दिघी पोर्टला देखील औद्योगिक शहर केंद्र सरकारनं जाहीर केलंय, तिथे देखील 30,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि आपल्याला अभिमान वाटेल याच कोकणामध्ये रत्नागिरीला आपल्याला अभिमान वाटणारा डिफेन्सचा देशातला पहिला प्रोजेक्ट जे क्लस्टर आहे ते रत्नागिरीमध्ये होते 10,000 कोटी रुपये खर्च करून। हे देखील आपल्या कोकणच्या दृष्टीनं अतिशय घोषणावं आहे।
त्याच्यामुळे प्रोजेक्ट गेले नाहीत, प्रोजेक्ट आले. प्रोजेक्ट कधी गेले होते? 3 वर्षापूर्वी, ज्यावेळी आपली फॉरेन इन्व्हेस्टमेंट वर्षाला 30-35 हजार असायची, त्यावेळी गुजरातची 1 लाख कोटी असायची, त्यावेळी कर्नाटकची 90,000 असायची. परंतु मागच्या 3 महिन्याचं फक्त कॅल्क्युलेशन सांगतो, मागच्या 3 महिन्यामध्ये या महाराष्ट्रात 75,000 कोटीची परकीय गुंतवणूक झाली. त्याच वेळी गुजरातला 10,000 कोटीची झाली आणि कर्नाटकला फक्त 8,000 कोटीची झाली. महाराष्ट्र 2 वर्ष सलग या संपूर्ण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये 1 नंबरला आहे. आणि आजची परिस्थिती अशी आहे की याच्यानंतर महाराष्ट्रच 1 नंबरला राहील याची तरतूद महायुतीच्या सरकारनं केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला नक्की महाराष्ट्रामध्ये काय घडते उद्योग क्षेत्रामध्ये हे जर बघायचं असेल तर या सगळ्या कार्यक्रमाला अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे. मी देखील साहेब प्रत्येक एमआयडीसी मध्ये जायचा निर्णय घेतला. एमआयडीसीचं इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं असलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली. आणि महाराष्ट्राच्या एमआयडीसीच्या इतिहासात 1962 नंतर सगळ्यात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची कामं कधी झाली असतील तर ती या 2 वर्षामध्ये झाली. जवळजवळ 3,500 ते 4,500 कोटीची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केली. त्याच्यामध्ये रस्ते असतील, वीज असेल, एवढंच नाही, जर एमआयडीसी मध्ये महावितरणनं सबस्टेशन बांधून दिलं नाही तर ते सबस्टेशन बांधण्याचा महावितरणच्या कामाचा निर्णय देखील एमआयडीसीने घेतला, जेणेकरून उद्योजकाला अडचण येता कामा नये. पाण्याचे काही प्रकल्प असले तिथं जनसुविधा नाही, त्याच्यानंतर जलजीवन मिशन नाही, अशा गावांना आमच्या एमआयडीसीमुळे बाधित झालेले गाव असं ट्रीट करून रस्ते आणि पाणी देण्याचा निर्णय हा इतक्या वर्षात पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला. मला किस्सा आठवतो याच सगळ्या परिसरातला. एक स्पेनची पार्टी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला महाराष्ट्रीयन उद्योजकाबरोबर आली होती आणि स्पेनच्या लोकांनी ट्रायडंटला राहणं पसंत केलं. त्या महाराष्ट्रीयन उद्योजकांना त्यांना ट्रायडंटला ठेवलं. त्यांनी जागा बघायला यायच्या अगोदर ट्रायडंटचे अजून 2 दिवस वाढून घेतले, कारण तिथं त्यांना समुद्र दिसत होता. त्याच्यानंतर ते तळोजामध्ये आले, पुन्हा एकदा स्पेनला निघून गेले आणि स्पेनवरनं त्यांनी मेल पाठवला की आम्हाला एमओयू करायचं नाही. त्या उद्योजकांना मला सांगितलं की साहेब फार अडचणीचं आहे, फक्त रस्ता खराब असल्यामुळं माझा एमओयू रद्द झाला, याच्यावर काहीतरी करा. आणि म्हणून ते डोक्यात ठेवून प्रत्येक एमआयडीसी मध्ये जाऊन किमान 1200 कोटी रुपयाचे रस्ते आज पूर्ण महाराष्ट्राच्या एमआयडीसी मध्ये करण्याचा निर्णय नुसता घेतला नाही तर ते रस्ते पूर्ण देखील झालेले आहेत. उद्या परवाच्याच वर्तमानपत्रातनं आपण वाचाल, खरं तर पंचगंगा जी कोल्हापुरातली आहे, म्हणजे आम्ही कुठं कुठं काम केलंय. कोल्हापूरच्या पंचगंगेच्या शुद्धीकरणाचा विषय हा गेले कित्येक वर्ष प्रलंबित होता, पण वेलारा साहेब त्याला साक्षीदार आहेत. 8 दिवसापूर्वी तिन्ही नेत्यांनी आम्हाला सांगितले की पंचगंगा आणि त्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे. टेक्स्टाईलने 25% दिले, पर्यावरणानं 25% दिले, 50%चा जेव्हा प्रश्न उभा राहिला तेव्हा एमआयडीसीनं पुढाकार घेतला आणि पंचगंगा शुद्धीकरणाच्या कामामध्ये 50% एमआयडीसी सामील झाली. हे काम देखील एमआयडीसीच्या माध्यमातून आम्ही करण्याचा निर्णय घेतला. आज महाराष्ट्रातले 193 बसस्थानक आहेत, त्या बसस्थानकांच्या नूतनीकरणाचा निर्णय देखील एमआयडीसीने घेतला. आज समृद्धी महामार्गावर आपण बोलतो, त्या समृद्धी महामार्गाला देखील पहिले 1500 कोटी रुपये एमआयडीसीने द्यायचा निर्णय घेतला. एवढ्या सक्षमपणानं एमआयडीसीचं हा विभाग महामंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. 5 आम्ही नवीन पॉलिसी आणल्या. आयटी पॉलिसी रद्द होऊन 3 वर्ष झाली होती तरी कोणाला बघायला वेळ नव्हता, कॅबिनेट सब कमिटी कोण घेत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आयटी पॉलिसी आम्ही पुन्हा एकदा लॉन्च केली आणि आयटी सेक्टरमध्ये देखील फार मोठी गुंतवणूक याच रायगडच्या परिसरामध्ये होते. अजून एक रायगडवासियांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की याच आपल्या भागामध्ये 83,000 कोटी रुपये खर्च करून सेमीकंडक्टरचा कारखाना येतोय. टॉवर नावाची कंपनी आहे, त्याला देखील कॅबिनेट सब कमिटीनं मान्यता दिली. याच भागामध्ये देशातला पहिला सेमीकंडक्टरचं उत्पादन करणारा कारखाना हा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 8 दिवसापूर्वी सुरू केला. त्या कार्यक्रमाला भारतरत्न सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता. म्हणून अशा मोठमोठ्या व्यक्ती देखील उद्योग विभागाला ज्यावेळी सहकार्य करतात त्यावेळी जे कोण पत्रकार परिषद घेतात त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे की जास्त दिवस खोटं नाटक चालत नाही. आज आम्ही आकडेवारी दिलेली आहे, प्रत्येकाचं पुस्तक आम्ही काढलेलं आहे. आम्ही ओडीओपी स्कीम मधनं माझ्या माहितीवरून रायगडला मासे आणि काय पुरणला स्टील आणि मासे हा आपल्याकडे एक जिल्हा एक प्रोडक्ट मध्ये आपण घेतलेला आहे. याचं कौतुक कुणी केलं? कुशवा साहेब परवा तुम्ही जाऊन पियुष गोयल साहेबांकडून देखील बक्षीस घेऊन आला. मला असं वाटतं की या उद्योग खात्याला अनेक मोठमोठे नेते उद्योगमंत्री म्हणून होते,
त्याच्यामध्ये शरद पवार साहेब होते, विलासराव देशमुख साहेब होते, अशोक चव्हाण साहेब होते, नारायणराव राणे होते, अनेक मोठमोठे दिग्गज लोक होती. ज्यावेळी उद्योग विभाग माझ्याकडे आला ते मला नक्की उद्योग विभागामध्ये या सगळ्या लोकांनी काम केलेलं असल्यामुळं उद्योग विभागाचा आवाका काय हे लक्षात आलं. परंतु इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करणं, अन्य भागांमध्ये काम करणं, क्रिटिकलमधनं ज्या सहकारी सोसायटी आहेत त्यांना पैसे देणं, अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली. आणि आज मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की MSME पासून 5,000 कोटीच्या अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट पर्यंत MIDCनं रेड कार्पेट घालायचा निर्णय घेतलेला आहे. आणि याचा परिणाम काय झाला, आम्ही दावोसमध्ये गेलो, 4 लाख कोटी रुपयाचे MOU आम्ही केले, त्याच्यातले 73% आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. परंतु काही लोकांच्या मनामध्ये शंका होती की जे मेगा प्रोजेक्ट आहेत, अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आहेत, त्यांनाच आम्ही रेड कार्पेट देतो. आणि आम्ही संकल्पना बदलली. जिल्ह्यातल्या देखील 5 लाखाचा उद्योग करणारा माणूस देखील हा उद्योजकच आहे. आणि म्हणून 5 लाखापासून 5,000 कोटीपर्यंत ही संकल्पना आम्ही काढली. उद्योग परिषद आम्ही मागच्या वर्षी सुरू केली. आणि साहेब मला सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी, बाहेरचं नाही, महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी आमच्या उद्योग परिषदेमध्ये 96,000 कोटीचे एक्सपान्शनमध्ये गुंतवणूक केली. ते बाहेर गेले नाही. त्याच्यामुळे हे आकडे कोणाला दिसत नाही, परंतु दिसून कोणाला दिसत म्हणजे बघून सुद्धा काही लोकांना कळत नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आम्ही नक्की शाश्वत जे काही केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि तुम्ही देखील खरं काय आणि खोटं काय ह्याची कधीतरी छाननी केली पाहिजे. कारण आज आमच्याकडे जी बुकलेट आहे त्याच्यामध्ये रस्त्याला पैसे किती दिलेले आहेत, पाण्याला पैसे किती दिलेले आहेत, बस स्थानकाला पैसे किती दिलेले आहेत, इलेक्ट्रिसिटीला पैसे किती दिलेले आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तुम्ही खात्री करू शकता. परंतु जसं नुसतं प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यांची देखील आपण सगळ्यांनी मिळून खात्री केली पाहिजे.